नमस्कार. नगर जिल्ह्यातल्या संगमनेरचे कवी, ज्यांना तंत कवी या नावानं ओळखलं जातं, म्हणजे महाराष्ट्रात संत कवी, तंत कवी आणि पंत कवी अशा तीन प्रकारचं साहित्य आहे. संत म्हणजे सगळ्या संतांनी लिहिलेलं, पंत म्हणजे पंडिती काव्य, जसं आर्या, श्लोक, वामनाचा सुश्लोक, मोरोपंतांची आर्या, हे काव्य. आणि त्यानंतर तंत काव्य, जे शाहिराणी म्हणायचं आहे. या तंत काव्यातले एक कवी म्हणजे अनंत फंदी, ते संगमनेरचे, नगर जिल्ह्यातल्या. या संगमनेरच्या अनंत फंदींनी लिहिलेला एक फटका मला आठवतोय, आणि तो फटका आहे, बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको, संसारामध्ये ऐस आपला, उगाच भटकत फिरू नको. याची तिसरी ओळ मला सारखी आठवते, ती याची, बरी खुशामत शहाण्याची ही, मूर्खाची ती मैत्री नको. बरी खुशामत शहाण्याची ही, मूर्खाची ती मैत्री नको. मला हे का आठवलं ते तुम्हाला सांगायचं. पिंपरी चिंचवडमध्ये, पुणे जिल्ह्यात देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये नाट्य संमेलनाचं उद्घाटन का समारोप पार पडला, आणि यात देवेंद्र फडणवीसांनी बरी मस्त फटकेबाजी केली. ते म्हणाले, नेते कसे असतात, अभिनेते कसे असतात. अभिनेत्याचा त्यांनी विग्रह करून सांगितला. ते म्हणाले, अभि म्हणजे अधिकचा, अभि म्हणजे निकटचा, निकटचा नेता म्हणजे लोकांच्या निकटचा नेता, तो अभिनेता. अधिकच्या जवळचा, अधिकचा नेता म्हणजे तो अभिनेता. कदाचित या सगळ्या अभिनेत्यांना खुश करण्यासाठीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले असावेत. आता यात देवेंद्र फडणवीसांनी एक उल्लेख केला. ते प्रशांत दामले म्हणाले होते की अध्यक्ष झाल्यावर मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, आणि मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटणं ही गोष्ट खूप चांगली आहे, असं बोलता बोलता सिंहासन चित्रपटातला एक दाखला देवेंद्र फडणवीसांनी दिला, आणि त्यात ते काय बोलले ते ऐका. प्रशांतजींनी तर कालच घोषित केलं की नेते 365 दिवस 24/7 नाटकच करत असतात. काही यांची खरंही आहे, तुम्ही काही चुकीचं बोलला तसं नाही आहे. पण मी सहज बघत होतो की अभिनेता जो शब्द आहे त्यातला अभि म्हणजे काय, त्याचे दोन अर्थ मला सापडले. एक, अभिचा अर्थ होतो अधिक, म्हणजे जो अधिक नेता आहे तो अभिनेता. किंवा दुसरा त्याचा अर्थ अभिचा असा होतो की जो निकट आहे, म्हणजे अभिनेता नेत्याच्या निकटचा नाही, प्रेक्षकांच्या जो निकट आहे तो खरा अभिनेता असतो. आम्हाला देखील परिस्थिती अनुरूप नाटक किंवा सिनेमाचं स्मरण होतं. जसं मुख्यमंत्र्याच्या मानेला पट्टा दिसला की सिंहासन सिनेमा आम्हाला आठवतो. आताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज पडत नाही. मी कुणाबद्दल बोलतो हे सांगण्याची आवश्यकता देखील नाही. कळलं? सिंहासन चित्रपटातल्या त्या मुख्यमंत्र्यांच्या मानेचा पट्टा बघितला की त्यांना महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री आठवले. आता मुख्यमंत्र्यांच्या, कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या मानेला पट्टा होता हे तुम्हाला कल्पना आहे. मानेतला पट्टा, गळ्यातला पट्टा जरा फरक आहे बरं का. यांच्या मुख्यमंत्र्यांच्या मानेला पट्टा आठवला असेल तुम्हाला, फोटो दाखवतो कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या मानेला पट्टा होता तो. त्यासोबत देवेंद्र फडणवीसांनी पुढेही सांगितलं की आताच्या मुख्यमंत्र्यांना आच्या मानेला अशा पट्ट्याची आवश्यकता नाही. मी कोणत्या मुख्यमंत्र्याबद्दल बोलतोय हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. ही सगळी वाक्य देवेंद्र फडणवीसांची. आता सगळ्या जगाला कळलं की हो, मागच्या वेळेला उद्धव ठाकरेंच्या गळ्यामध्ये मानेला पट्टा होता, गळ्यात नाही मानेला पट्टा होता, आणि तो मानेचा पट्टा उद्धव ठाकरेंच्या सिंहासन चित्रपटाची आठवण करून देत होता. आताच्या मुख्यमंत्र्याला मानेचा पट्टा नाही, हेही त्यांनी सांगितलं. काय आहे, आमच्याकडं माध्यमांना एक सवय लागली आहे. ते सकाळी सकाळी प्रातर्विधीला गेले की लोकांना होत नाही ना लवकर. म्हणजे काही लोकांना तंबाखू खायची सवय असते, त्याशिवाय प्रेशर येत नाही. काही लोकांना सिगरेट ओढायची सवय असते, त्याशिवाय प्रेशर येत नाही. काही लोकांना पेपर वाचायची सवय असते, त्याशिवाय प्रेशर येत नाही. काही लोकांना उघड्यावर जायची सवय असते, गवताच्या काड्या खालून टोचल्याशिवाय प्रेशर येत नाही, म्हणून ते बाहेर उघड्यावर जातात. काही लोकांना काही 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 सवयी असतात. तशा मीडियाला सकाळच्या प्रातर्विधीला जाऊन लोकांना करा करा म्हणायची सवय असते, त्यांनाही त्याशिवाय प्रेशर येत नाही. त्यापैकी एक संजय राऊत. मीडियाचा धंदाच आहे हा. म्हणजे सकाळी सकाळी जाऊन संजय राऊतांना विचारायचं की हे असं म्हणालेत, तुम्हाला काय वाटतं? हे असं म्हणालेत, तुम्हाला काय वाटतं? हे असं म्हणालेत, तुम्हाला काय वाटतं? बस एवढाच एक धंदा. आग लावणे याला म्हणतात.
हे सगळे तंबाखूची मशेरी ते घेऊन सगळे प्रेशर येण्यासाठीची सगळी साधनं घेऊन सकाळी सकाळी राऊतांच्या दारात हजर असतात. राऊत टमरेल घेऊन बाहेर येतात. हे सगळे लावतात समोर त्यांच्या बूम आणि विचारतात ते काय म्हणाले. त्यांनी विचारलं की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की आताच्या मुख्यमंत्र्यांच्या मानेला पट्टा नाही, आधीच्या मुख्यमंत्र्यांच्या मानेला पट्टा होता. मग हे कसे संजय राऊत राहतील कसे? मग आता बघा संजय राऊत काय म्हणतायत ते तुम्हाला ऐकावं लागेल. म्हणजे खरं तर संजय राऊतांचं ऐकवायचं म्हटलं की मलाही आता त्रास व्हायला लागलाय आणि तुम्हालाही होत असेल. खरंच सांगतो, हा सकाळचा प्रातर्विधी रोज 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 आपणही दाखवायचा, आपणही त्यावर बोलायचं. किती बोलावं हा प्रश्न पडतो, पण तरीही हा माणूस बोलला की आपल्याच माणसाची कशी इज्जत घेत असतो हे तुम्हाला दाखवतो. संजय राऊत काय बोलले हे ऐका. त्यांच्या गळ्यात जो दिल्लीचा पट्टा बांधलेला आहे सध्या, मानेचा पट्टा हा एक आजार असतो. असे आजार अनेकांना होत असतात. अमित शाही आजारी असतात, मोदी आजारी पडू शकतात. पण त्या मानेच्या पट्ट्यापेक्षा त्यांच्या गळ्यात जो दिल्लीच्या गुलामीचा पट्टा घातलेला आहे ना, तो महाराष्ट्राला वेदना देणार. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात एक पट्टा बांधला आहे आणि दिल्ली त्या पट्ट्याला खेळवत बसली आहे. ऐकलं? म्हणजे संजय राऊत म्हणाले मानेचा पट्टा हा आजार असतो. मानेच्या पट्ट्यापेक्षा आताच्या मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात दिल्लीचा पट्टा आहे. त्यातले एक वाक्य मला जरा फार महत्वाचं वाटलं. मानेचा पट्टा हा आजार असतो. ते वाक्य ऐका आणि त्यासोबत मी काही बाजूला असा फोटो दाखवतोय तो बघा. मानेचा पट्टा हा एक आजार असतो. मानेचा पट्टा हा एक आजार असतो. मानेचा पट्टा हा एक आजार असतो. बघितलं का? कळलं? मानेचा पट्टा आजार असतो. आता या किरण मानेच्या पट्ट्यात जर माजी मुख्यमंत्री येणार असतील आणि हा आजार स्वतःला लावून घेणार असतील तर कोण काय बोलावं? मानेचा पट्टा आजार असतो हे संजय राऊतांनी कृपया उद्धव ठाकरेंना सांगावं. कारण सुषमा अंधारे, किरण माने यांच्यासारख्या माणसांना पक्षात स्थान देऊन पक्षात असलेल्या आपल्या चांगल्या लोकांना हे बाहेर काढतायत. म्हणजे उगाच 5-25 गाड्या आणायच्या, हजारो प्रवेश विळमे झाले म्हणून सांगायचं. अहो ते अनिल जगताप गेला निघून, तुमच्या पक्षात अंधार पसरला म्हणून. तसा किरण मानेला घेऊन आताही उरला सुरला तुमच्या पक्षाचा आधार संपवून टाकणार आहात की काय असा प्रश्न मला पडतोय. आता या किरण मानेच्या पट्ट्याचा आजार जाऊ दे, किरण माने हा विषय फार महत्वाचा नाहीये, तो लागला एवढं मात्र खरं आहे. मला पहिली ओळ महत्वाची वाटते, मी जी सुरुवातीला सांगितली अनंत फंदींच्या फटक्याची. बरी खुशामत शहाण्याची ही मूर्खाची ती मैत्री नको. एकनाथ शिंदेच्या गळ्यात तर पट्टा कोणाचाच नाही आहे आणि समजा यांच्या म्हणण्याप्रमाणे तो असेल, फडणवीसांच्या गळ्यात असेल, तुम्ही आमच्या गळ्यात टाकता. बरी खुशामत शहाण्याची ही मूर्खाची ती मैत्री नको हा अनंत फंदींचा फटका आम्हा सगळ्यांना चांगला ठाऊक आहे. काय आहे, एकनाथ शिंदेनी भावीचा पट्टा गळ्यात नाही बांधून घेतलेला, वाटोळं करणारा आपल्या पक्षाचं. म्हणजे हे तर असं झालं ना की शरद पवारांच्या इशाऱ्यावर चालणारे, शरद पवारांच्या म्हणण्यावर चालणाऱ्या उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाची तर वाट लावून घेतलीच घेतली, पण शरद पवारांच्या पक्षाची ही वाट लागली. कदाचित पवारांनाही हे समजलं नसेल. जशी बरी खुशामत शहाण्याची, चांगल्याचा म्हणजे चांगल्याला मालक करावं हे इतकं खरं आहे ना, तितका येडा नौकर ठेवू नये हेही खरं आहे बरं का. एक येडा नौकर म्हणजे ते तुम्हाला ती कथा माहिती आहे ना, ते माकड एका राजाच्या दरबारात ठेवलं आणि ते राजाला झोप लागल्यावर माशा बसू नये याची काळजी माकडाने घ्यायची ठरलं आणि मग त्या माकडाला अचानक राजाच्या नाकावर बसलेली माशी आढळली. ती माशी पुन्हा पुन्हा येते म्हणून माशी संपवायचा प्रयत्न केला, सापकान तलवार राजाच्या नाकावर मारली, राजाचं नाक तुटलं. तसं माकडाच्या हातात तलवार देऊन झोपलेल्या राजावरच्या तोंडावर माशी बसू नये याची काळजी घ्यायची असते. आता माशी चावलं तर कसं खाजवावं हाही प्रश्न अनेकांना पडला होता. त्यामुळे राजा कोण, माकड कोण, तलवार कोणाची हाही प्रश्न आपल्याला पडला असेल, ते सोडून देऊ आपण. पण उद्धव ठाकरेंचंही नुकसान झालं, शरद पवारांचंही नुकसान झालं, दोघांचंही संपलं. म्हणून तर अनंत फंदींनी सांगून ठेवलं होतं, बरी खुशामत शहाण्याची ही मूर्खाची ती मैत्री नको. 2 वेळेला स्वतःच्या जीवावर पंतप्रधान झालेल्या मोदींच्या पुढच्या 3ऱ्या टर्मलाही पंतप्रधान होणारे मोदी आणि आपली गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून प्रत्येक टर्म यशस्वीपणे पूर्ण करणारे मोदी. बघा, यशस्वीपणे पूर्ण करणारे मोदी. 3 टर्म, फुल टर्म, चौथी अर्धी टर्म अशी पूर्ण करणारे मोदी कुठे आणि
4 वेळेला मुख्यमंत्री नकट्या काळात झालो म्हणून सांगणारे पवार कुठे? थोडं 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 काळ आपला दिल्लीश्वरांच्या कृपेनं, म्हणजे दिल्लीवाल्याला वाटलं हटा दो पवार को, हटा दिया पवार को. इंदिरा गांधींना वाटलं पवारांचं सरकार नको आहे, टाकल्या काढून. नरसिंहरावांना वाटलं पवारांचं सरकार नको आहे, टाकला काढून. राजीव गांधींना वाटलं पवारांचं सरकार नको आहे, टाकला काढून. असं टाकलं काढून वाले रिमोट कंट्रोल्ड बाय सेंट्रल पवार 4 वेळेला, पण 8 वर्ष सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. त्या पवारांचा कंट्रोल आपल्यावर ठेवण्यापेक्षा 10 वर्ष पंतप्रधान, पुढची 5 पण होणारच आहेत. आणि 15 वर्ष मुख्यमंत्रीपद सांभाळणाऱ्या मोदींच्या कंट्रोलमध्ये राहणं केव्हाही चांगलं. बरी खुशामत शहाण्याची ही, मूर्खाची ती मैत्री नको. नमस्कार.